हाय, नमस्कार. स्वागत आहे आपल्या लाईफ मुव्हमेंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी स्वाती. तर हे बघा, आज आपण बनवणार आहोत असा खास असा एकदम फ्रेंडशिप डे स्पेशल पदार्थ. तर फ्रेंडशिप डेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि हे बघा, मी हे घेतलेले बटाटे, ते छान स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेले आणि असे कट करून घेतले. आणि आपण हे आता कुकरला लावणार आहोत. त्याच्या 2 शिट्ट्या काढून आपल्याला हे छान उकडून घ्यायचे बटाटे. तर मी पहिल्या वेळेस सालं काढून तुम्हाला बटाटे उकडून दाखवलेले. आता हे सालीच आहे, नंतर आपण त्याची साली काढून टाकणार. तर हे असे आपण आता बटाटे उकडायला ठेवलेले. आणि तुम्हाला कळेलच समोर काय पदार्थ आहे. तर चमचमीत सगळ्यांच्या आवडीचा. आणि हे बघा, ह्या अशा प्रकारे आपण आता गूळ आणि चिंच घेतलेली आहे. तर हे सर्व आपल्याला पाण्यामध्ये टाकून ठेवायचं आहे. तर हे बघा, मी चिंच घेतलेली आहे. तर चिंचेचे एवढे हे घेतलेले मी पीस. आणि हा गूळ घेतलेला आहे थोडा बारीक करून, कारण पटकन विरघळेल पाण्यामध्ये म्हणून. आणि हे आपल्याला हे पाणी टाकून थोड्या वेळ असंच ठेवायचं आहे. 15-20 मिनटं ठेवलं ना तरी चिंच ती एकदम अशी मऊ होऊन जाते, त्याचा पल्प निघतो. आणि आपल्याला त्याचंच ते पाणी यूज करायचे चटणी बनवण्यासाठी. तर इकडं आपण आता बटाटे उकडायला ठेवलेले आहेत. आणि हे एका साईडला पाणी टाकून भिजत ठेवायला ठेवलं, चिंच आणि गूळ. एकदम छान अशी आंबट गोड चटणी आपली तयार होती त्याच्यासोबत. तर हे बटाटे आता हे मी गॅसवरती ठेवून देणार आहे उकडायला. तर हे आता माझे बटाटे मी गॅसवर ठेवलेले होते, ते उकडून झालेले आपले. बघा, वाफ निघाली. तर आता त्याचे आपण सालं काढून घेणार आहे खाली काढून. हे असं आता डिशमध्ये मी थंड व्हायला ठेवते. त्याला थोडं नॉर्मल झालं का की त्याची आपण साल काढून घ्यायची आहे. कारण ह्या बटाटे ना बघा जास्त गाळ शिजू द्यायचे थोडे, कारण कच्चे राहिले ना तर म्हणजे थोडे निब्बर राहिले ना तर त्याची ना आपले छान असं एकजीव होणार नाही आणि छान असं दाबेलीचा मसाला आपला रेडी होणार नाही. तर आपण बनवतो आहे दाबेली. मी म्हटलं होतं समोर कळेलच. तर दाबेली बनवतो आहे छान चटपटीत अशी, घरच्या घरी दाबेली बनवतो आहे. तर हे बघा, अशा प्रकारे आपल्याला बटाट्याची सालं काढून घ्यायची आहे. आणि चमचमीत ज्यांना ज्यांना आवडतं ना असं फास्ट फूड, त्यांनी नक्की कमेंट करून सांगा. हे बघा, असे आपले आता आपण बटाट्याची सालं काढून घेतले. आणि शेंगदाणे मी त्यामध्ये टाकण्यासाठी, स्टफिंगमध्ये टाकण्यासाठी थोडे शेंगदाणे भाजून घेते आहे. कारण शेंगदाणे, डाळिंब हे यूज केले ना तर खूप छान टेस्ट येते, म्हणून मी शेंगदाणे, आम्हाला दोन्ही आवडतं. ज्यांना एक आवडतं ते एक ॲड करू शकतो आणि टाकू शकतो आपण. तर शेंगदाणे भाजून झाले माझे, मी डिशमध्ये काढून घेतले. थोडंच प्रमाण लागणार आहे आपल्याला, कारण प्रत्येक दाबेलीमध्ये आतमध्ये स्टफिंग करताना थोडे 2-3 दाणे टाकायचे आपल्याला. आणि अशा हाताने त्याच्यावरची सालं काढून घ्यायची आणि त्याचे 2-2 पीस करायचे एका शेंगदाण्याच्या, म्हणजे 2 खापा करायचे आपल्याला अशा मोकळ्या मोकळ्या. त्याची टकरं पण काढून टाकायची इथं. हे असं करून घ्यायचं आहे त्याला हाताने चोळून. हा घेतला मी कच्ची दाबेलीचा मसाला, सुहानाचा या दाबेली मसाला या. आणि यामध्ये बघा साखर, मीठ सर्व असतं. साखर पण येतात, आंबट असतो थोडा आणि साखर असते. मीठ टाकायची गरज नाही आपल्याला मसाला तयार करताना. हे डाळिंब आणि शेंगदाणे माझे रेडी आहेत. मी डाळिंबसुद्धा घेतलं त्यासोबत. आणि इकडं कढईमध्ये तापायला तेल ठेवलं, त्यात जिरे मोहरी ॲड करते मी. मला जिरे मोहरी जास्त प्रमाणात आवडते म्हणून मी जिरे मोहरी ॲड करते. तुम्हाला आवडत नसेल तर टाकू नका. आणि मी थोडं तिखट टाकते, कारण मसाला तर आहेच आपला तिखट, पण थोडंसं तिखट ॲड करते, थोडं झणझणीत होईल म्हणून. आणि ते तिखट टाकल्यानंतर लाल मिरची टाकल्यानंतर थोडी हळद पण टेस्टसाठी टाकली मी. आणि हे सगळं आता मिक्स करून घेते मी. एकदम असं मिक्स करून घ्यायचं आहे छान. बटाटे याच्यासाठीच मऊ होऊ द्यायचे आपल्याला जास्त, की पटकन ते मिक्स होईल. आणि आपण ॲड करतो आहे आता हा मसाला. तर बघा, मसाला ॲड केल्यानंतर पण आपल्याला सर्व मिक्स करायचं आहे. हे असं मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम छान असं हे होऊन जातं मिक्स केल्यानंतर. ते असं हळूहळू मिक्स करत घ्यायचं आहे आपल्याला. छान मिक्स करायचं आहे. आणि मिक्स करत करत त्याच्यानंतर ना थोडा कमी गॅस करायचा आहे. एकदम हळूहळू असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपण त्यामध्ये आता ॲड करणार आहोत टोमॅटो केचप. तर थोडंसं चम्मच, पोहे खायचे चम्मचभर असं टोमॅटो केचप ॲड करायचं आहे, कारण त्यामुळे त्या दाबेली मसाल्याला ना खूप छान असा रंग येतो. जसा बाहेर आपण दाबेलीचा मसाला बघतो ना, सेम तसाच रंग येतो त्यामुळे त्याला. आणि टेस्ट पण खूप छान लागते. तर त्यामुळे तसं थोडंसं 1 चम्मचभर आपल्याला पोहे खायच्या चम्मचनी टोमॅटो केचप टाकायचं आहे. त्यामुळे त्या मसाल्याला खूप छान टेस्ट येते आणि दिसायला पण एकदम बाहेरच्यासारखा दिसतो. तो कलर चेंज होतो त्याचा लगेचच टाकल्यानंतर. असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सर्व, ते एकजीव करायचं आहे एकदम. आणि मीठ टाकलेलं नाही आहे मी, कारण त्या मसाल्यामध्ये मीठ असतं ॲड केलेलं. तर तुम्ही किती प्रमाण बनवताय त्याच्यानुसार. जर तुम्ही बटाटे खूप जास्त घेतले आणि मीठ नाही टाकायचं म्हटलं तर जमणार नाही.
त्यासाठी थोडं मीठ, थोडं तिखट पण आपल्या घरचं ॲड करावं लागेल तुम्हाला, कारण छान टेस्ट येण्यासाठी मी थोडं लाल तिखट पण ॲड केलं आहे, तुम्ही बघितलेलं आहे. आणि थोडी हळदसुद्धा, कारण रंग पण येतो आणि चव पण छान लागते. हा आपला मसाला आता रेडी झालेला आहे बघा, किती छान दिसतो आहे. असंच आता हा मसाला आपल्याला काढून घ्यायचा आहे. मी कोथिंबीर टाकलेली थोडी त्याच्यावरती, कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून घेतलेली मी, आणि अशी कोथिंबीर टाकल्यानंतर बघा किती छान दिसते. आणि आता याच कढईमध्ये आपण ना आपली चटणी बनवणार आहोत. खट्टी मिठी आपली इमलीची गुळाची चटणी बनवायची आपल्याला. का बरं, तर ही कढई बघा एकदम स्वच्छ आहे, काही प्रॉब्लेम नाही त्याला, त्यामुळे मी तीच यूज केलेली आहे. तुम्ही दुसरी पण करू शकता. आता यात पण मी मोहरी आणि जिरे टाकणार. खूप छान लागतं ते मोहरी आणि जिरे टाकल्यानंतर. आणि हे चिंच बघा, मी गावाकडची चिंच आणलेली त्यामुळे ती तशीच आहे. तर हे बघा अशी चिंच त्याचं हे काढून घ्यायचं आहे, एकदम असं सर्व त्याचा हे निघून जातो आणि ते बाहेर टाकून द्यायचं काढून, आणि नंतर ते चिंचन ते गाळणीने गाळून आपल्याला कढईमध्ये ॲड करायचे. तर तुम्ही अगोदरही करू शकता, मी नंतर लगेचच टाकणार आहे, ते टाकते बघा असं. आता मी कढई ठेवलेली ना, त्यामध्ये आपण ना थोडंसं हे असं काढून घेतलं. आता तेल तापलं आपलं, मी मोहरी टाकली, थोडी मोहरी तडतडली, जिरं तडलेलं आणि लाल चटणी टाकली. लाल चटणी टाकल्या लगेचच आपल्याला काय करायचं आहे, असं गाळणीने ते गाळून टाकायचं आहे. ते चिंच आणि गुळाचं पाणी त्यात ॲड करायचं आहे. जेवढं मी रेडी केलं होतं का तेवढंच मी पाणी टाकलेलं आहे, जास्त पाणी पण टाकायचं नाही आहे, कारण ते ना आता ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकलं मी. आणि अशी उकळी येऊ द्यायची छान. असं गूळ टाकल्यामुळे ते नंतर थोड्या वेळानं घट्ट होत जातं. एकदम शिजू द्यायचं आहे त्याला ना 10-15 मिनटं छान असं कढईत एकदम फुल गॅसवर, मिडियम गॅसवर ठेवायचं आहे. मिडियम गॅसवरही ठेवलं तरी चालेल. आणि असं एकदम छान होऊ द्यायचं आहे. ही इकडे मी तयारी केली, हा मसाला आपला तवा ठेवला गॅसवरती, आणि इकडं ही बघा आपली चटणी तयार होती आहे, खट्टी मिठी, जी दाबेलीसोबत आपल्याला नेहमी बाहेर खायला मिळते तीच आहे ती. आणि मी इकडे खाली ना सर्व तयारी करून ठेवलेली. हे बटर घेतलं मी, बटरचे क्यूब आहेत माझ्याकडे छोटे छोटे, अशी बटरचे क्यूबही वापरू शकता तुम्ही, किंवा तेल जर नसेल बटर आवडत तर, आणि तूप. बटर जर आवडत नसेल तर आपण तूप हा पर्याय पण वापरू शकतो, आपलं गावरान घरचं तूप. बघा आपली चटणी आता घट्ट होत चाललेली आहे, एकदम छान लागते बाहेरची खट्टी मिठी. बटर पण यूज करू शकता. मी बटरचे क्यूब घेतलेले, माझ्याकडे होतं म्हणून मी घेतलं. आणि हे मी पाव कट करून घेतलेले छान, सर्व आतून मधून बरोबर मधोमध पाव कट करायचे. आणि ही शेव घेतली, आणि ते डाळिंब आणि शेंगदाणे. हा आता मसाला मी याला स्टफिंग करते. अशा प्रकारे तुम्हाला जेवढा लागतो तेवढा तुम्ही मसाला टाकायचा आहे. कोणाकोणाला ना कमी लागतो त्याचं प्रमाण मसाल्याचं, तर कमी भरायचं आहे. ज्यांना जास्त लागतो त्यांनी जास्त भरायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला चम्मचने मसाला भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये असं भरून घ्यायचं आहे आपल्याला. पाव मधोमध कट करायचे व्यवस्थित, आणि मसाला घ्यायचा आहे असा भरून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्यावरती शेंगदाणे असे पीस टाकायचे शेंगदाण्याचे, आणि नंतर डाळिंब पण आपल्याला, हे बघा डाळिंब पण ॲड करायचं आहे. असं डाळिंब लावून घ्यायचं आहे त्याला. थोडं हाताने दाबायचं म्हणजे ते बाहेर येत नाही. एखादा दोन येतो एखाद्या वेळेस म्हणा, पण तरी असं होतं तर असं हाताने त्याला हे करायचं प्रेस. आणि हे असं आपली तयार आहे भरून. असे मी 2 तुम्हाला भरून दाखवते आहे. हे अजून दुसरं घेतलं आपण. आणि नक्की कमेंटमध्ये सांगा की कोणाकोणाला दाबेली आवडते, आणि जर रेसिपी आवडली असेल तर बेल आयकॉन नक्की दाबा, फॉलो करा पेजला. अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. तर हे बघा अशा प्रकारे. आणि आज संडे आहे, तसंच फ्रेंडशिप डे, चला म्हणलं काहीतरी झटपटीत आणि चमचमीत असं खायची इच्छा होती ना, तर त्यांच्यासाठी खूप खास अशी रेसिपी. बाहेर तर नेहमीच खातो, पण घरी बनवण्यात ती जी मजा आहे, जी टेस्ट आहे ती वेगळी असते. बाहेर 1 किंवा 2, पण घरी असलं की बस. हे आता मी बटर घेतलेलं, हे असं माझा पॅन गरम झालेला आहे. हा नॉनस्टिक आहे, तुम्ही साध्या पॅनवर पण करू शकता, तव्यावर आपल्या. हे आता याच्यावरती मी असं हे करून घेणार आहे, सर्व बटर लावून घ्यायचं, आणि आपलं दाबेली जी पाव आहे तो वरती ठेवून द्यायचा. हळू हाताला चटके लागतात, त्यामुळे हळूहळू करावं लागतं. खूप गरम झालेलं आहे ते. असं दोन्ही साईडनी त्याला असं दाबून प्रेस करून हे करायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे दोन्ही साईडनी खरपूस भाजून घ्यायचं आहे, एकदम छान टेस्ट कुरकुरीत लागती. हे बघा अशा प्रकारे भाजायचं आहे. त्याला मी बटर लावलेलं, तुम्ही तूप पण वापरू शकता, तेलही वापरू शकता, आपापल्या आवडीनुसार आपण त्याचा वापर करू शकतो. तर हे अशा प्रकारे आपल्याला त्याला ना प्रेस करू हे करायचं आहे. हात खूप गरम येते, असं साईडला आपल्याला बाहेरच्यासारखं तर नाही भाजता येत, जसं आपल्याकडनं ॲडजस्ट होतं तसं करायचं, पण टेस्ट खूप छान लागते. तर हे असं करायचं आहे आपल्याला.
मी याला उलथनं घेतलं. आता आमच्याकडे सराटा म्हणता, बऱ्याच ठिकाणी उलथनं म्हणता. तुमच्याकडे काय म्हणता नक्की कमेंट करून सांगा. आमच्याकडे ना याला सराटा म्हणता आणि बऱ्याच ठिकाणी ना उलथनं म्हणतात. आमच्या साईडला जे राहतात त्यांच्याकडे उलथनं म्हणतात. असंच तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा. आणि हे बघा अशा प्रकारे आपल्याला त्याला नाही करायचं आहे, एकदम छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. त्याला तव्यावर फ्राय करायचं आहे, दोन्ही साईडनी आलटी पलटी करून करायचं आहे. हे बघा असं एकदम छान टेस्ट होती त्याची. असं करायचं आहे. हळूहळू थोडं हे करत राहायचं. त्याला थोडा मीडियम गॅस ठेवायचा, नाहीतर एकदम पूर्ण जळून जाईन, ते करपून जाण्याचे खूप चान्सेस असतात. त्यामुळे मीडियम गॅस ठेवायचा आहे. थोडा वेळ लागतो पण टेस्ट येते. नाहीतर फुल गॅसवर भाजलं की काय होतं, ते एकदम नुसतं असं वाटतं झालं आपलं आता होऊन गेलं, आणि नंतर काय होतं त्याला ते करपून जातं आणि काळं काळं दिसतं. आणि त्याच्यानंतर काय होतं त्याची टेस्ट ना एकदम लगेचच नरम होऊन जातं. पण जेव्हा हळू गॅसवर कमी गॅसवर भाजतो ना आपण, तर त्याची टेस्ट अशी कुरकुरीत लागते. थोडा वेळ असं कडकच राहतं ते, आणि फुल गॅसवर भाजलेलं ना एकदम असं मऊ मऊ पडतं. त्यामुळं असं. आणि नंतर हे बघा आपण काढून घेतले आणि त्याला शेववरती आपण टाकतोय शेव, आणि आजूबाजूला पण लावून घ्यायची शेव, बारीक शेव, लायलॉन शेव घेतलेली मी, जिरो शेव, कारण एकदम छान लागते शेव टाकल्यानंतर याची टेस्ट. आणि आपण आता एकदम बाहेर, जसं आपण बाहेर गेल्यानंतर खायला दाबेली घेतली ना की जशी फिलिंग येते ना, तशी फिलिंग येण्यासाठी मी हे डिशमध्ये टाकून दाखवलं तुम्हाला. हे बघा आपले छान झालेलं आहे रेडी. असंच आपल्याला बाहेर गेल्यानंतर असं डिशमध्ये मिळतं, दाबेली आणि चटणी, खट्टी मिठी चटणी ती. आणि हे बघा अशा प्रकारे आपल्याला रेडी झालेली आहे आपली दाबेली. आणि या टेस्ट करायला. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. कशी वाटली दाबेलीची रेसिपी नक्की सांगा. बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईब करा, फॉलो करा. अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. तर बघा असं आपल्याला सगळीकडनं त्याला असं छान, हे बाकीचे मी आता बनवून घेते आहे त्यामुळं मी ते दाखवते आहे. असं जास्त प्रमाणात पण आपण तव्यावर ठेवून बनवू शकतो.